आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचा डोसा। याचा आवाज ऐकून आणि जाडी बघून तुम्हाला कळालंच असेल की किती क्रिस्पी आणि क्रंची आपला हा डोसा बनवून तयार झाला आहे। तर सर्वात आधी पॅन मध्ये 1 वाटी साबुदाणा टाकून साबुदाणा छान आपल्याला 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचा आहे, थंड करून घ्यायचा आहे। थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा, अर्धी वाटी भगर, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, अर्धा चमचा जिरं, 1 उकडून घेतलेला बटाटा, चवीनुसार मीठ आणि अर्धी वाटी दही आणि 1 ग्लास पाणी टाकून हे मिक्सरला छान फिरून घेऊ। आता हे बऱ्यापैकी घट्ट आहे म्हणून पुन्हा 1 ग्लास पाणी टाकून हे थोडं पातळ करून घेऊ आणि झाकून 10 मिनिटांसाठी साईडला ठेवून घेऊ। त्यानंतर तवा छान कडकडीत गरम करून घेऊ आणि यावर हे डोशाचं पीठ पसरून घेऊ। त्यानंतर यावर 1 चमचा तेल किंवा तूप टाकून छान क्रिस्पी होईपर्यंत तवा हलवत डोसा भाजून घेऊ। इथे आपला कुरकुरीत साबुदाणा डोसा बनून तयार आहे। व्हिडिओची पूर्ण लिंक खाली दिली आहे। खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा, एक लाईक करा।